मिरज ते दिल्ली प्रवास लांबचा आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? एक अशी गाडी आहे जी तुम्हाला सर्वात कमी वेळात आणि सर्वात कमी थांब्यामध्ये थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचवते. या गाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही एकदा सुटली की सलग 400 किलोमीटरचा पल्ला एका दमात पार करते. म्हणजेच मधल्या काळात एकही थांबा घेत नाही. मिरज आणि सांगलीकरांसाठी दिल्ली गाठण्यासाठी यापेक्षा जलद पर्याय दुसरा कोणताच नाही. ही गाडी कोणती आहे आणि हिचा वेग इतका का आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गाडी नंबर 12729 कर्नाटका संपर्कक्रांती एक्सप्रेस वाया पुणे. ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मिरज जंक्शनवरून पहाटे 3 वाजता सुटते. तर हजरत निजामुद्दीन दिल्लीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11:40 पोहोचते. मिरज जंक्शन ते दिल्ली हे 1866 किलोमीटरचे अंतर ही गाडी 32 तास 40 मिनिटांमध्ये 7 हॉल्ट घेत पूर्ण करते. या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी 57 किलोमीटर आहे. मित्रांनो, ही गाडी सर्वप्रथम 18 जुलै 2006 रोजी सुरू करण्यात आली. आता ह्या गाडीच्या कोचेस बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला LHB टाईप ब्रेक जोडण्यात येतात. एकूण 22 कोचची ही गाडी आहे. या गाडीमध्ये पेंट्री कार, ऑनबोर्ड केटरिंग, ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता मित्रांनो, ह्या गाडीच्या लोकोमोटिव्ह बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला WAP7 हा लोकोमोटिव्ह जोडण्यात येतो. आता मित्रांनो, या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास मिरज ते दिल्ली दरम्यान या गाडीला स्लीपरसाठी 715 रुपये, थर्ड AC साठी 1885 रुपये, सेकंड AC साठी 2755 रुपये, तर फर्स्ट AC साठी 4745 रुपये तिकीट दर आहे. आता मित्रांनो, आपण मिरज ते दिल्ली दरम्यान या रेल्वेची टायमिंग आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मिरज जंक्शनवरून पहाटे 3 वाजता सुटते. तर पुणे जंक्शनला ही गाडी सकाळी 8:45 पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. 15 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 9 वाजता ही गाडी पुणे जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. पुढे सकाळी 10:10 ही गाडी दोनकोट लाईनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन सकाळी 10:15 ही गाडी दोनकोट लाईनवरून पुढे मनमाड जंक्शनसाठी निघते. दुपारी 3:20 ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 3:25 ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे भुसावळ जंक्शनसाठी निघते. संध्याकाळी 5:45 ही गाडी भुसावळ जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. 5 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 5:50 ही गाडी भुसावळ जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. रात्री 12 वाजता ही गाडी भोपाळ जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 10 मिनिटाचा हॉल्ट आहे. 10 मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री 12:10 ही गाडी भोपाळ जंक्शनवरून आपला पुढचा प्रवास सुरू करते. रात्री 12:45 ही गाडी विदिशाला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाचा हॉल्ट घेऊन 12:47 ही गाडी विदिशावरून पुढे झाशी जंक्शनसाठी निघते. पहाटे 4:15 ही गाडी झाशी जंक्शनला पोहोचते. या ठिकाणी या गाडीला 8 मिनिटाचा हॉल्ट आहे. 8 मिनिटाचा हॉल्ट घेऊन पहाटे 4:23 ही गाडी झाशी जंक्शनवरून पुढे हजरत निजामुद्दीन दिल्लीसाठी निघते. शेवटी 1866 किलोमीटरचा प्रवास करत सकाळी 11:40 ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीला पोहोचते. तर मित्रांनो, ही होती गाडी नंबर 12729 कर्नाटका संपर्कक्रांती एक्सप्रेस वाया पुणे या गाडीची संपूर्ण माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.